मराठीत श्रेयस तळपदेचा कमबॅक कसा असेल आणि कधी होईल हा विचार प्रेक्षकांच्या डोक्यात असतानाच श्रेयसने आपली ढासू एंट्री दिली आहे, ती एकदम मराठी रॉबिनहुड स्टाईल मध्ये, अर्थात बाजी या चित्रपटातून। या बाजीचा कॉस्ट्यूम खासम खास आहेच आणि त्याच अनुषंगाने त्याची ऍक्शनही खासम खास असेल। पण सध्या आपण बोलूया बाजीच्या ऑसमली गॉर्जियस हिरोईन्स बद्दल। हिरोईन नंबर 1 अमृता खानविलकर, म्हणजेच बाजीची व्हेरी ओन गौरी, सौज्वळ निरागस अशी गौरी, जिचा बाजीच्या अस्तित्वावर ठाम विश्वास आहे आणि हाच विश्वास आपल्या खास दोस्त चिदविलासच्या मनी निर्माण व्हावा अशी तिची भोळी इच्छा आहे। अमृताने साकारलेली ही नो मेकअप गौरी स्वप्नाळू आहे आणि म्हणूनच ती अगदी सहज मनाला भावते। हिरोईन नंबर 2 मृण्मयी गोडबोले, बाजीच्या अरायव्हलच्या पार्टीची जान आणि शान वाढवणारी गावकी गोरी अगदी लीलया साकारली आहे मृण्मयी गोडबोलेने। चिदविलास आणि तिच्यातली जुगलबंदी ऐकायला मिळते ती आला आला रे बाजी या गाण्यात। कुठेही 2 मिनिटाची उसंत न घेता कॉन्स्टंट डान्स वाल्या या गाण्यात मृण्मयी आणि श्रेयसने डान्स फ्लोअर अगदी गाजवलाय। हिरोईन नंबर 3 श्रुती मराठे, अमृता आणि मृण्मयी नंतर पुण्याची आणखी एक मासोळी थिरकणार आहे बाजीतल्या आयटम सॉन्गवर। आणि हो, मासोळी हे नाव आमच्या खिशातलं नाहीये, तर श्रुतीच्या या आयटम सॉन्गचं नावच असेल मासोळी। श्रुतीचं हे पहिलं आयटम सॉन्ग, त्यामुळे त्यासाठीची मेहनतही स्पेशल होती। श्रुतीने 4 किलो वजन कमी केलं आणि मडच्या थंडगार हवेत तिने हे सेमी कोळी आयटम सॉन्ग शूट केलंय। अर्थातच श्रेयसही या गाण्यात श्रुती सोबत ताल धरणार आहे। श्रेयसच्या कमबॅक साठी सुपर हिरोची ट्रीट तर होतीच, पण सुपर हिरोच्या या 3 हिरोईन्सही असतील हे वाटलं नव्हतं। त्यामुळे आता 6 फेब्रुवारीला हा कम्प्लीट मसाला एंटरटेनमेंट पाहताना आणखी मजा येणार आहे। नमस्कार, मी अमृता खानविलकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।